नमस्कार. मी मनीषा. मागच्या वर्षी आपण पाहिलं भव्य अशा राम मंदिराचं अयोध्येमध्ये उद्घाटन झालं. त्याच राम मंदिरावर 25 तारखेला परवा अ, आपला धर्मध्वज फडकवण्यात आला मोदीजींच्या हस्ते. आणि परवा गोव्याला कानाकोवा इथं गोकर्ण संस्थानमध्ये कांस्य धातूपासून बनवलेल्या राममूर्तीचं म्हणजे 77 फूट उंची जगातली सर्वात उंच मूर्ती आणि ती आपल्या महाराष्ट्रीयन माणसांनी बनवलेली आहे. श्रीराम सुतार असं त्यांचं नाव. आणि त्याचं अनावरण माननीय पंतप्रधानजींच्या हस्ते करण्यात आलं. तिथल्या पीठाधीश्वरांनी त्यांना धर्मपुत्र असं संबोधलं. खरोखरच आहे, सध्या आपण रामभक्तीचा सगळीकडं राममय वातावरण झालं आहे आणि ह्याचा आपण अनुभव घेतो आहे. 70 वर्षात पहिल्यांदा अनुभव घेतो आहे. तर अशा वेळेला एक माणिकताईंचं गाणं माझ्या ओठावर आलं, ते मी आपल्यासमोर सादर करते. गीतकार आहेत योगेश्वर अभ्यंकर. अतिशय अप्रतिम गाणं आणि त्याला संगीत दिलं आहे बाळ माटे यांनी. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. गुलाल उधळून नगर रंगले, भक्तगणांचे थवे नाचले. राम भक्तीचा गंध दरवळे, गुढ्या तोरणे घरोघरी घरोघरी. प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. आला राजा अयोध्येचा, सडा शिंपीला प्राजक्ताचा. सनई गाते मंजुळ गाणी, आरती ओवाळती नारी. प्रभु आले मंदिरी. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी, आले प्रभु आले मंदिरी. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या.